कृष्ण हरी नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत मालाड वेस्टला. मालाड वेस्टजवळ सोमवार बाजारजवळ आलेलो आहोत, राम मंदिरजवळ. तर मंडळी, आज विशेष असा आहे की ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी दिनोत्सव आहे. तर त्यानिमित्ताने इकडे सोहळा अरेंज केलेला आहे, तो आपण बघण्यासाठी इकडे आलेलो आहोत. तर मी तुम्हाला सगळ्या सोहळा कसा असणार आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. तर असाच व्हिडिओ पूर्ण बघत राहा. पूर्ण सोहळ्यामधल्या दिंडी वगैरे सगळ्या गोष्टी होणार आहेत, त्या सगळ्या तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये आपल्या उत्कर्ष शाळेच्या मुलांनी मोठा सहभाग घेतलेला आहे. तर ते सगळं तुम्हाला मी दाखवतो. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्ती आणि सोपान मुक्ताबाई या सगळ्यांना मी तुम्हाला दाखवणार आहे. चिमुकल्यांनी ह्याच्यामध्ये खूप मोठा वाटा घेतलेला आहे. तर तुम्हाला मी सगळ्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, पार्वती पते हर हर. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम.
चला तर मंडळी तुम्हाला दाखवतो दिंडी मुंबईची.
मी तुम्हाला दिंडी दाखवतो आहे, तर दिंडीचा आनंद घ्या तुम्ही. माऊलींची दिंडी मुंबईत कशा प्रकारे चाललेली आहे तुम्हाला दाखवतो आहे. लहान लहान मुलांनी वगैरे वेशभूषा करून वगैरे दिंडीचा आनंद घेत आहे. मला मी सगळ्या गोष्टी दाखवतो, व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आणि आता पुढे जाऊया. दिंडीची दुसरी गोष्ट पण तुम्हाला दाखवतो आणि ही दिंडी ज्यांनी आयोजित केली आहे तेही तुम्हाला मी दाखवेन. आता पुढे जाऊया, तुम्हाला दिंडी दाखवतो. कशी शाळेत तयार वाटतं आणि छान पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. तर कसं
पानात फुलात पालखीला सजवली केळीच्या बागात पानात फुलात पालखीला सजवली ज्ञानेश्वर महाराज पालखीला सजवली माझ्या माऊलीला नटवली पालखीला सजवली माझ्या माऊलीला नटवली केळीच्या बागाच्या पानाच्या फुलात पालखीला सजवली पालखीला सजवली माझ्या माऊलीला नटवली पालखीला सजवली माझ्या माऊलीला नटवली पालखीला सजवली माझी आईला नटवली पालखीला सजवली माझ्या आईला नटवली राधा लागली हरीचा नादा 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 राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू खेळ गोर राग राधे खेळ गोर राग
आजचा जो कार्यक्रम आहे तो तुम्ही आयोजित केला आहे सगळं तुम्हाला आता मी सांगतो. आपल्यासोबत एक काका आहे, त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, तर त्यांना आता आपण भेटतो आहे. तर नमस्कार काका. नमस्कार. आणि आता हा जो कार्यक्रम आपला जो होता त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. आणि असा कार्यक्रम मी पहिला अजून इथे कुठं बघितला नाही. मुंबईत मी आळंदीत गेलो आहे, मी वारीला गेलो आहे, सगळीकडे गेलो आहे, पण हा आनंद मला इकडे मिळाला. आणि मेन म्हणजे तुम्ही शाळकरी पोरांना घेऊन वगैरे तो कार्यक्रम केला. हा जो काय आनंद तुम्ही मला दिला आज त्याबद्दल थोडंसं माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना थोडंसं त्याबद्दल सांगा जरासं. नमस्कार, मी भूषण मंत्री. आमचं मालाड देवस्थान ट्रस्ट मालाडमधलं एक प्रसिद्ध असं देवालय आहे, मंदिरांचा परिसर आहे आणि आम्ही विविध उपक्रम आणि कार्यक्रम घेतच असतो. जेणेकरून जसं की आपलं गुढीपाडव्याच्या नेहमी शोभायात्रेचं भव्य प्रमाणात आपण आयोजन करतच असतो. गेली 23 वर्ष आम्ही करतो आणि आपला निरंतर प्रयत्न असतो की आपली परंपरा, आपले संत आणि त्यांची ओळख लहान मुलांपर्यंत म्हणजे नवीन पिढीपर्यंत पोहोचणे. आणि त्यातलाच एक भाग यावर्षी आम्ही प्रथमतः ज्ञानेश्वर माऊलींची संजीवनी समाधी दिन या निमित्ताने आम्ही आजचा हा कार्यक्रम घेतला. आणि मग हा कार्यक्रम घेताना आम्ही हा विचार केला की प्रथमतः आपण दिंडीचं नियोजन करावं आणि त्या दिंडीमध्ये शालेय विद्यार्थी यांचा सहभाग जास्तीत जास्त झाला पाहिजे. त्या पद्धतीने आमच्या इकडच्या ज्या शाळा होत्या त्या शाळेतले विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झाले. दिंडीमध्ये त्यांनी लेझिम सुंदर पद्धतीने सगळं सादर केलं आणि विद्यार्थी आपल्या गणवेशामध्ये हजर राहिले. विशेष म्हणजे त्यांचं असं कौतुक या विद्यार्थ्यांचं की त्याच्यातले काही विद्यार्थी हे संत बनून होते. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ, त्याच्यानंतर मुक्ताबाई, सोपानदेव, त्याच्यानंतर संत तुकाराम, एकनाथ महाराज अशा वेशभूषेतसुद्धा ते सहभागी झाले होते. त्यांना उत्साह होता आणि त्यांना खरोखर या गोष्टीचा आनंद मिळाला आणि आम्हालाही त्यांना बघून आनंद वाटला. आणि आजचा आम्ही एक संपूर्ण दिवसाचा असा कार्यक्रम घेतला आहे. त्यानंतर आमचे परमपूज्य सुरेश आगाशे यांचं आम्ही ज्ञानेश्वरीवर एक निरूपण ठेवलं. निरूपणाचं एक झालं आणि आम्ही हे 2 सत्रामध्ये हा कार्यक्रम घेतला आहे. त्यातलं हे पहिलं सत्र सकाळचं होतं. दुसरं सत्र आमचं संध्याकाळी पुन्हा सुरू होते. सामूहिक हरिपाठ असणार आहे आणि त्यानंतर आमचे नाशिकचे कीर्तनकार आहेत अण्णासाहेब, त्यांचं कीर्तन आहेत आणि त्या कीर्तनाचाही एक आनंद सगळ्यांना मिळावा, वारकरी कीर्तनाचा. आणि विठ्ठल आणि ज्ञानोबा आपला हा सगळ्यांच्या अंगी संचारावा अशी आमचा हेतू आहे, आमची इच्छा आहे. पाहू, ज्ञानेश्वर माऊली हे आमच्याकडनं कार्य करून घेत आहे, त्याबद्दल कोटी कोटी प्रणाम ज्ञानेश्वर माऊलींना आहे आणि पंढरपूरच्या विठ्ठलाला. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, अशा प्रकारे हा जो सोहळा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने साजरा कसा होईल यामागेचे जे व्यक्ती आहेत ते खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. कारण यांनीच हा कार्यक्रम पूर्ण घडून आणला आहे आणि हा कार्यक्रम कसा व्हावा, कसं करता येईल हे सगळ्या गोष्टीचं त्यांनी सगळ्या पद्धतीनं नियोजन केलं आहे. मेन म्हणजे सांगायचं झालं तर मुंबईमधल्या शहरामध्ये असा कार्यक्रम होणं हे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे असं कार्यक्रम प्रत्येकाने घ्यावा आणि मेन म्हणजे शाळकरी मुलांना जे मराठी शाळेतली मुलं आहेत वगैरे सगळे त्यांना घेऊन हा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. तर मला तर खूप मजा आली. तुम्ही पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. असा कार्यक्रम आपण तुमच्या इकडे पण घेऊ शकतो असं मला ते काका म्हणत होते की आपण असा कार्यक्रम आपण सगळीकडे घेऊ जेणेकरून आपलं संस्कृती जी महाराष्ट्र संस्कृती आहे ती टिकत राहील. आणि आता तरी बाय, मी पुढचा आता कार्यक्रम बघणार आहे तर त्याचबरोबर तुम्हाला पण दाखवतो मी हा कार्यक्रम कसा असेल काय असेल. तर आता सोडलं तरी बाय. तर मंडळी, कसा वाटला हा सोहळा, मजा आली ना? तर मंडळी, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील आपल्याकडनं. आता खूप वेळानंतर हा व्हिडिओ टाकतोय तरी असा प्रतिसाद चालू ठेवा आणि आता तरी बाय.